नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी येणार आणि त्यामध्ये कोणता बदल झालेला आहे त्या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जातात। त्यात पीएम किसान योजना निधी योजना सर्वांच्या महत्त्वाची आहे। या योजनेद्वारे सरकार कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते। आतापर्यंत या योजनेचे 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल केलेला आहे। म्हणजे मित्रांनो, काय बदल झालेला आहे ते बघूया, ज्यामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांची पात्रता वाढलेली आहे। पीएम किसान योजनेचा नवीन नियम काय आहे ते बघूया। नवीन नियमानुसार केंद्र सरकारने सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला। ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीची मालकीची निश्चित दस्तऐवज नाहीत त्यांनाही आता पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळू शकतो। राज्यात पडताळणीनुसार या वर्गातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्यापूर्वी संबंधित राज्याच्या सरकारने त्याची पडताळणी करणे बंधनकारक आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 21वा हप्ता कधी येणार, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे व्हिडिओमधील। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 21व्या हप्त्याची प्रतीक्षा सध्या देशातील कोट्यावधी शेतकरी करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, दिवाळीच्या आसपास 21वा हप्ता नेमका कधी जमा होईल याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही। मात्र हा हप्ता दिवाळीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या राज्यांना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काही संकेत दिले आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यानुसार हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता इतरांपेक्षा लवकर मिळू शकतो, कारण तिथे पंजाबमध्ये सर्वांना परिस्थिती माहीत असेल काय झाले। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।